आपल्या पृथ्वीवर अशा अनेक रहस्यमय ठिकाण आहेत जिथे आजची टेक्नॉलॉजी देखील दम तोडते. या रहस्यमय ठिकाणांपैकी एक म्हणजे कैलाश पर्वत, जे सध्या सायंटिस्टसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट पर्वतावर आतापर्यंत 4000 लोक चढले आहेत, पण माउंट एव्हरेस्ट पेक्षा 2000 किलोमीटर कमी उंचीचा असलेला हा कैलाश पर्वतावर आजपर्यंत कोणी चढू शकलं नाही. आणि ज्यांनी प्रयत्न केले ते एकतर महादेवांच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचले, नाहीतर खाली पळून यावं लागलं. तुम्हाला समजलं असेल मला नेमकी काय म्हणायचे असेल. मग कैलाश पर्वताच्या शिखरावर असं का आहे? इथे खरोखरच काही अलौकिक शक्ती काम करतात का? का इथून खरंच स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे का? या सगळ्या गोष्टींचं रहस्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, भारताच्या नॉर्थ सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेला कैलाश पर्वत तिबेटमध्ये आहे. त्यामागचं कारण म्हणजे 1991 पासून तिबेटवर चीनचं नियंत्रण आलंय आणि आता कैलाश पर्वत चीनमध्ये आहे. हे जगातील सगळ्यात मोठ्या शिखरांपैकी एक आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कैलाश पर्वताची उंची 6638 मीटर आहे. 6638 मीटर म्हणजे तुम्हाला जर समजत नसेल तर असं समजून चला की 8 बुर्ज खलिफा जेव्हा एकमेकांवर ठेवली जातील तेव्हा एवढी उंची होईल. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकेल की ते उंच असेल. कैलाश पर्वताला सर्वात आश्चर्यकारक आणि रहस्यमय बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची जॉग्राफिक पोझिशन आणि स्ट्रक्चर आहे. अमेरिकन आणि रशियन सायंटिस्टने केलेल्या संशोधनानंतर असं दिसून आलं की पृथ्वीच्या एका बाजूला नॉर्थ पोल आणि दुसऱ्या बाजूला साऊथ पोल आहे आणि या दोघांच्या मधोमध हिमालय आणि हिमालयाच्या मध्यभागी माउंट कैलास आहे. म्हणजेच कैलाश पर्वत पृथ्वीच्या एकदम सेंटरला आहे आणि त्याला ऍक्सिस मुंडी म्हणून ओळखलं जाते. कैलाश पर्वत किंवा ऍक्सिस मुंडी हे पृथ्वीवर एकमेव असे ठिकाण आहे जिथे जगाच्या चारही दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण एकमेकांना येऊन भेटतात. काही शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कैलाश पर्वत निसर्गाने बनवलेला नाही तर ते कोणीतरी बनवल्यासारखं वाटतंय. शास्त्रज्ञांच्या मते हा पर्वत इतर पर्वतांसारखा त्रिकोणी नसून 4 कोन असलेला पॅरामिड सारखा आहे. तो एक स्ट्रक्चर सारखा आहे. त्याचे 4 कोपरे 4 दिशा दर्शवतात आणि आपण अगोदरच बघितलं होतं हा एकदम पृथ्वीच्या सेंटरला आहे. त्यामुळे एवढ्या नैसर्गिकरित्या गोष्टी बनणं पॉसिबल नाही वाटत. मग प्रश्न पडतो की तो बनवला तरी कोणी बनवला? खरं म्हणजे याचं उत्तर कोणाकडेच नाही आणि आजही कैलाश पर्वत कृत्रिम आहे की नैसर्गिक हे एक राजच आहे. कैलाश पर्वतावर मानसरोवर आणि राक्षसताल नावाचे 2 सरोवर आहेत आणि ते एकमेकांच्या एकदम समोरासमोर, पण इतके जवळ असूनही दोघांचे गुणधर्म एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे. मानसरोवर तलावाचा आकार भरलेल्या सूर्यासारखा आहे आणि जे की खूप शुद्ध आहे आणि गोड नावाप्रमाणेच गोड पाण्याचे सरोवर आहे. तसंच जवळच असलेल्या राक्षसताल सरोवराचा आकार तुटलेल्या चंद्रासारखा आहे आणि त्याचे पाणी पूर्णपणे खारट असल्यामुळे राक्षस तलावात कोणताही प्राणी किंवा झाड जिवंत राहू शकत नाही किंवा वनस्पती तिथे वाढतच नाही. पण मानसरोवर नेहमी शांत राहतो, तर राक्षस तलावात वादळ आणि उंच लाटा उचलत राहतात. या 2 सरोवरातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे हजारो वर्षापूर्वी हे दोन्ही सरोवर एकच होती. मग इथे असं काय घडलं ज्यामुळे या दोन्ही तलावांची वाढ झाली आणि वेगवेगळ्या गुणधर्मात परिवर्तित झाले? आजही याचे उत्तर संशोधकांजवळ नाही. परंतु आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णू स्वतः मानसरोवर तलावातील शेषनागाच्या वर बसायचे आणि पुराणात याला क्षीरसागर म्हणतात. तर राक्षस तालात रावणाने भगवान शिवजीची तपश्चर्या केली होती असे मानले जाते. त्यामुळे या दोन्ही सरोवरांचे गुणधर्म एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत, ज्यामुळे कैलाश पर्वत आणखीच रहस्यमय होतो. जेव्हा पर्वतावर बर्फ पडतो तेव्हा या पर्वतावर भगवान शिव वास्तव्यात आहेत असे आपल्याला वाटतं. जेव्हा आपण दक्षिणेकडून बर्फ पडत असताना बघतोय तेव्हा इथे मोठमोठ्या आकाराचा ओम दिसतो. कैलाश पर्वतावर बनलेला स्पष्ट ओम चिन्ह आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की हा पर्वत आहे या काही अलौकिक शक्तींनी निर्माण केलेला पर्वत आहे. सोबतच या मिस्टेन माउंटेनचे आणखी एक मिस्टे, माउंट एव्हरेस्ट सारख्या विशालकाय पर्वतावर 4000 पेक्षा जास्त लोक चढलेले आहेत. पण कैलाश पर्वताच्या टोकावर आणखी एक पण माणूस चढलेला नाही. पण याचा अर्थ असा नाही की कोणी चढायचा प्रयत्न केला नाही. रूसचे माउंटेन क्लाइंबर सर सिटियाकोब हा कैलाश पर्वताच्या टेकडीच्या एकदम जवळ पोहोचला होता, पण त्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने चालू झाले. त्याला हेडेक चालू झाला आणि त्याचे पाय काम करणे थांबले. जबड्याचे मसल ताणू लागले, त्याची जीभ गोठून गेली आणि तोंडातून आवाज येणं बंद झालं. त्याला कळून चुकलं की त्याची परिस्थिती आता पर्वतावर चढायसारखी नाही राहिली. त्यानंतर त्याने खाली येण्याचा निर्णय घेतला आणि तो जसा जसा खाली येत होता तसा तसा तो बरा होत होता. असाच किस्सा कर्नल विल्सन सोबत घडला. तो सांगत होता की तो जसा वर जाईल तसा बर्फ पडायला चालू होईल किंवा काहीतरी वेगळेच होईल आणि वर चढण्याचा पूर्ण मार्ग बंद होईल, ज्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या कॅम्पात जावं लागत होतं. माउंटेन क्लाइंबरने एवढे पण सांगितलं की पर्वतावर चढत असताना काळाचा वेग कमी होतो आणि ते खूप फास्ट होतो. म्हणजेच कैलाश पर्वताभोवतीचा वेळ जगाच्या इतर कोणत्याही भागापेक्षा वेगाने जातो. लोक म्हणतात की त्यांचे केस आणि नख पर्वतावर खूप फास्ट वाढतात. पूर्वीच्या इतर भागात 2 आठवडे लागतात केस आणि नख वाढण्यास,
तर इथं अवघ्या 12 तासात तितक्याच प्रमाणात वाढतात. तर इथे असं का घडते हे कोणालाच माहिती नाही आणि हे आजही जगासमोर एक मिस्ट्रीच आहे. कैलाश पर्वताच्या मिस्ट्री इथे संपत नाही. तिथले प्रॉपर लोक मानतात की कैलाश पर्वताच्या शिखरावरून महादेवांचा डम आणि ओमचा आवाज येतो. अनेक टुरिस्टनी पण हा आवाज ऐकला आणि अनुभवला पण आहे. पण यामध्ये ओम नावाचे रहस्यमय वैज्ञानिकांनी शोधून काढले. ही ओम साऊंड येण्यामागचं कारण म्हणजे इथलं वारं जेव्हा वाहते तेव्हा ते बर्फावर आदळते, त्यामुळे ओम साऊंड प्रोड्यूस होतो. त्यामुळे ते खाली राहणाऱ्या लोकांना ओम म्हणून ऐकायला येते. पण त्यानंतर काही लोकांनी म्हटलं की कैलाश पर्वताच्या टेकडीवर आकाशामध्ये 7 अलग अलग प्रकारचे लाईट चमकलेले दिसले जातात. जेव्हा ही गोष्ट शास्त्रज्ञांना कळली तेव्हा ते पण परेशान झाले आणि एकमेकांकडे आश्चर्यचकितरित्या बघत होते. त्यानंतर त्यांनी भरपूर वर्ष रिसर्च केली आणि नंतर सांगितले की याच्या मागचं कारण म्हणजे मॅग्नेटिक फोर्स आहे. हे मॅग्नेटिक फोर्स आकाशाला मिळून खूप वेळेस रंगबिरंगी लाईट तयार करते. तर आपण आपल्या धार्मिक ग्रंथानुसार बघू. आपल्या हिंदू धर्मानुसार या पर्वताच्या शिखरावर भगवान शंकर स्वतः माता गौरी सोबत विराजमान आहेत. याचे स्पष्टीकरण स्कंद पुराणात तसेच इतर अनेक धर्मग्रंथ आपल्याला दिलेले आहेत. कैलाश पर्वताच्या वर स्वर्ग आणि खाली पाताळ असे सांगितलंय. असेही म्हणतात की या पर्वताकडे जाताना वाटतं यमद्वार आहे. असे मानले जाते की जेव्हा जेव्हा भाविक कैलाश पर्वताची प्रदक्षिणा करण्यासाठी आल्यावर त्यांना यमद्वार दिसतो. स्थानिक लोकांच्या मते या चमत्कारिक दरवाजातून जाताना दारात जास्त वेळ उभे राहू नये आणि या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागे वळून पाहू नये. असं जर केलं तर अशुभ होण्याची शक्यता जास्त असते. सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे हा दरवाजा कोणी आणि का बांधला हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. पण असं मानलं जाते की हे द्वार भगवान शिवच्या रक्षणासाठी स्वतः यमराजाने बांधले होते. यातून गेल्यावर व्यक्तीची सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सर्व पापे नष्ट होतात. त्यानंतर ते खऱ्या मनाने कैलाश पर्वताची प्रदक्षिणा करतात. हिमालयाच्या कुशीत असलेला कैलाश पर्वताचे नाव केवळ हिंदू ग्रंथाच्या पुस्तकांमध्ये आढळून येत नाही. कैलाश पर्वताला हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात ते कैलाशनाथ महादेवाचे निवासस्थान मानले जाते, तर बौद्ध धर्मात ते कंजानाजुंग किंवा डेमचेंग म्हणून ओळखलं जातं. जैन धर्मात ते अष्टापद आणि सिद्धक्षेत्र मानलं जातं. आता 4 वेगवेगळ्या धर्मांच्या केंद्रस्थानी एकच पर्वत बसलाय हा योगायोग म्हणता येणार नाही, पण आपल्यासाठी ते महादेवाचे निवासस्थान आहे आणि राहणार पण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सबस्क्राईबरना आपलं चॅनल छोटंसं जे आहे ते मोठं व्हायला खूप मदत होईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटू अशाच नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच. हर हर महादेव.